नमस्कार, मी स्वाती फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या ह्या सीझनमध्ये खूप सारे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतात। तर ह्याच व्हेजिटेबल्सपासून आपण एक छान अशी डिश बनवणार आहोत, जी म्हणजे मुलांची खूप फेवरेट आहे। आणि इतक्या व्हेजिटेबल्स मुलं तसे खाणारच नाही, तर आपण अशी छान चटपटीत जर डिश बनवली तर ह्या व्हेजिटेबल्स अगदी फस्त होतील आणि मुलं पण खूप खुश होतील। ती डिश म्हणजे आज व्हेज मंचुरियन ते बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीकडे वळूया। इथे दाखवल्याप्रमाणे पत्ता गोबीचे 2 गट्टे, शिमला मिर्च भरपूर घेतलेले आहे, त्यासोबतच बीट घेतलेले आहे, गाजर घेतलेले आहे। तर व्हेजिटेबल्स जे आहेत ते खूप सारे आपण वापरलेले आहेत। त्यासोबतच मी थोडा कांदा पण घेतलेला आहे आणि सर्व आपल्याला आहे ना अगदी फाईन बारीक करायचे। तर आपण किसून पण घेऊ शकतात, पण किसणी अगदी बारीक पाहिजे। तर मी इथे किसणी घेतल्यापेक्षा मी मिक्सरमध्येच बारीक करून घेतलं, ज्याने की काय होईल अगदी छान अशी बाइंडिंग त्याची व्यवस्थित येईल। तर मी इथे बीट वापरलं, कारण बीटाने पूर्ण व्हेजिटेबल्सचा कलर आपण बघू शकतात अगदी छान असा रेड झालेला आहे, म्हणजे आपण कुठलंही आर्टिफिशियल कलर इथे वापरणार नाही आहे। आणि मिक्सरमध्ये काढून आणि छान त्याचं मी ना चाळणीमध्ये त्याला व्हेजिटेबल्सला ठेवून दिलं होतं, पिळून घेतलं, त्याच्यातलं पूर्ण पाणी गाळून घेतलं आणि ते पाणी आपण भाजीमध्ये यूज करू शकतात, खिचडीमध्ये यूज करू शकतात, तर ते आपलं वाया पण जाणार नाही। तर आता छान असं कोरडं झालं ना आपलं पीठ, तर त्याच्यामध्ये बेसिक मसाले आपण ॲड करून घेऊया। जसं की मी इथे थोडीशी शेजवान चटणी पण ॲड करून घेतली याच्यामध्ये पिठामध्ये, त्यासोबतच चवीनुसार मीठ, 2 ते 3 चम्मच धनेपूड घातलेले आहे, 1 चम्मच आपण जिरेपूड घालू शकतात, आलं लसण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून घेतलेली मी इथे। आणि मेन म्हणजे आपला जो खडा मसाला असतो ना तो घालायचा आहे, त्याने अगदी छान असा वास जो आहे तो खूप छान येतो मंचुरियनचा। यासोबतच मी इथे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे दोन्ही वापरलेले आहे बाइंडिंगसाठी। आपण फक्त कॉर्नफ्लॉवर पण वापरू शकता, तर जास्त सेहतला चांगलं नसतं म्हणून मी अगदी कमीच प्रमाणात वापरलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा। तर व्हेजिटेबल्स मी इथे आपल्याला एक टिप्स देऊ इच्छिते, जर आपण व्हेजिटेबल्स किसून घेत असेल ना तर चाळणी अगदी आपल्याला बारीक घ्यायची आहे, कारण की एक वेळेस जर जाड चाळणी आपण घेतली ना तर त्याच्यात काय होतं, आपण जे बॉल्स बनवतो ना तर ते तेलामध्ये ना सुटून जातात, त्याचं बाइंडिंग व्यवस्थित होत नाही, म्हणून थोडंसं फाईन पेस्टच आपल्याला करायची आहे। तर बघू शकतात म्हणजे मुलं शिमला मिर्च खात नाही, बीट तर खातच नाही, गाजर पण खाण्यासाठी ते थोडासा कंटाळा करतात, तर त्याच्या थ्रू आपण हे व्हेजिटेबल्स त्यांना देऊ शकतात। म्हणजे मार्केटमध्ये जे मंचुरियन भेटतात त्याच्यापेक्षा आपले हे घरचे अगदी हेल्दी मंचुरियन होतात, कारण की आपण फ्रेश तयार करतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण जास्त कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरलेलं नाही। तर अशा प्रकारे मी थोडीशी कांद्याची पात पण त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी टाकली, कोथिंबीर पण। तर व्हेजिटेबल्स जशा असतील ना तशा आपण घालून घ्यायच्या आहे, कमी अधिक प्रमाणात असेल तर अगदी सहज आपला हा बॉल तयार होतो आहे। तर तेल आहे ना खूप साऱ्या प्रमाणात घालून घेतलं आणि लगेच एका साईडला गोळे तयार करून मी लगेच दुसऱ्या साईडला त्याला तेलामध्ये तळून घेते, म्हणजे त्याने काय होईल आपला टाईम पण बचत होईल, कारण की आपल्याला आहे ना हे तळण्यासाठी खूप वेळ लागतो। तर आपल्याला काय करायचं आहे, अगदी सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी लो टू मिडियमच ठेवायची आहे, शक्यतो लोच ठेवा सुरुवातीला, आणि नंतर जेव्हा त्याचे बबल्स, तेलाचे बबल्स कमी होतील ना तर तेव्हा आपल्याला फ्लेम जी ती मिडियम करायची आहे, आणि नंतर आपण लास्टला हाय करू शकतात, कारण की जर आपण हाय फ्लेम ठेवली तर आपले बॉल्स जे आहेत ना ते त्याला सुटू शकतात, ही आपल्याला त्याच्यामध्ये दक्षता घ्यायची आहे। तर आता माझा पहिला जो आपला घाणा आहे तो तळून रेडी आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला जर हात भरवायचा नसेल ना तर आपण स्पूननी पण याचे गोळे सोडून देऊ शकता। तर मी इथे आपल्याला दाखवते, आपला कलर जो आहे तो अगदी परफेक्ट आलेला आहे, जसा मार्केटमध्ये असतो ना तसाच, आणि स्पॉन्जी झालेला आहे आपला हा बॉल।
आता बॉल रेडी झाल्यानंतर मी इथे रेडीमेडच पुडी आणलेली आहे, कोणत्याही आपल्या किराणा शॉपमध्ये आपल्याला मिळून जाईल. अगदी ती जर आपण घातली ना, कारण की आपण नेहमी मंचुरियन वगैरे असे बनवत नाही आणि त्याच्यामुळे जे आपण सोया सॉस वगैरे आणतो ना, तर ते खराब होऊन जातात, त्याची 1 वर्षच व्हॅलिडिटी असते. म्हणून मी सॉसेस वगैरे घरात ठेवलेले नव्हते. तर एक पुडी आणली ना, तर ती छान अशी मोठ्या बाउलमध्ये काढली, त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपलं ठेवून द्यायचं आहे साईडला. आता काय करायचं आहे, आलं लसूण आपल्याला अगदी फाईन चॉप करून घ्यायचं आहे, जितकं फाईन होईल तेवढं. जर आपल्याकडनं फाईन चॉप होत नसेल तर आपण थोडंसं त्याची पेस्ट पण करून घेऊ शकता. तर मी इथे आलं लसूण छान असं बारीक कट करून घेतलं. कट करून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण मंचुरियन तळले ना, तर थोडंसं तेल काढून ठेवायचं आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता त्याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची. तर ही मी थोडंसं त्याला फ्लेवर येण्यासाठी गॅसवर धरते व्हेजिटेबल्स, जेणे की स्मोकी फ्लेवर जो असतो ना, जसा मार्केटमध्ये येतो अगदी तसा आपल्या ह्या मंचुरियनला येऊन जातो. म्हणून थोडंसं त्याला चमच्यामध्ये व्हेजिटेबल्स घेऊन त्याला स्मोकी फ्लेवर दिला. तर आता मी हे मंचुरियन खूप प्रमाणात होते म्हणून मी इथे ॲडिशनल जे आहे ते घरातले सॉसेस टाकते. जसं शेजवान चटणी तर आपल्याकडे अवेलेबल असतेच, म्हणून ती घालून घेतली आणि थोडंसं टोमॅटो केचप घालून घेतलं. पण आपण जर ही पुडी वापरत असाल ना, तर आपल्याला काही घालायची हरकत नाही, आवश्यकता नाही आहे. पण मी ते माझे मंचुरियन जे ते जास्त प्रमाणात होते म्हणून मी थोडेसे सॉसेस ते घरातले म्हणजे फक्त आपलं टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी घालून घेतली. आपल्याला जर स्पायसी हवी असेल ना, तर आपण ग्रीन आपली हिरवी मिरची असते ना, ती पण फाईन चॉप करून घालू शकतात, पण मी इथे नाही घातलेली आहे. अगदी आवाज बघू शकतात मंचुरियनचा, अगदी असा छान येतो आहे, क्रिस्पी झालेले आहे आपले मंचुरियन. तर छान असा मसाला परतल्यानंतर जे आपण वाटीत मिश्रण काढून ठेवलेलं होतं ना, ते पाणी सोडून आपल्याला त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आणि लगेच मंचुरियन घालून त्याला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. कांद्याची पात पण इथे आपल्याला वरून टाकून घ्यायची आहे. तर कोथिंबीर आणि कांद्याची पात. तर बघू शकतात आपले अगदी झटपट असे हे मंचुरियन रेडी आहे आणि खूप साऱ्या व्हेजिटेबल्स आपण इथे वापरलेले आहे, म्हणजे मुलांना खूप सारं व्हेजिटेबल्सचं प्रोटीन देखील मिळेल. तर नक्की आपण ही रेसिपी ट्राय करू शकता. तर नेहमी मुलांना पोळी भाजी किंवा दुसरं काही बनवूच तर आपण अशी हेल्दी रेसिपी बनवू शकतात. आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.